तर दोघांची तफिला इम्पॉर्टंट होती. दोघांनी नमाज केली आणि तरीसुद्धा एकाची कबूल झाली, एकाची एक्सेप्ट झाली तफिला आणि दुसऱ्याची नाही झाली. तर मग कसं काय? व्हॉट वॉज द डिफरन्स? काय दोघांमध्ये फरक होता? तर गेमर बोलते एकाची तफिला शलेम होती, कंप्लीट होती आणि दुसऱ्याची कंप्लीट नव्हती. पण दोघांना मोठी शिक्षा देऊन डेथ सेंटेन्सला घेऊन चाललेत, फाशी द्यायला घेऊन चाललेत दोघांना. तरीसुद्धा दोघांची ऑफकोर्स मनापासून नमाज असेल, त्याचा प्रश्नच नाही आहेत. तरीसुद्धा कसं काय होऊ शकतंय का एकाची तफिला कंप्लीट आहे आणि एकाची तफिला कंप्लीट नाही आहे? किंवा बोलतात एकाची तफिला कंप्लीट कशाला आहे तिकडे? का? कारण तू मनापासून करतोय, दोघं मनापासून करतोय. पण एकाला पूर्ण विश्वास आहे त्याच्या तफिलावर का तो जो पण नमाज करतोय त्याचा पूर्ण इफेक्ट होईल आणि दुसऱ्याचा पूर्ण विश्वास नाही आहे. आणि म्हणून एकाच तफिला पूर्ण आहे, कंप्लीट तफिला आहे आणि ती तफिला ती शलेम आहे, कंप्लीट आहे. आणि दुसऱ्याची कंप्लीट नाही आहे कारण त्याच्या तफिलामध्ये त्याला विश्वास नाही आहे, प्रेयरमध्ये त्याच्या नमाजीमध्ये त्याची पूर्ण विश्वास नाही आहे. आणि दॅट्स द ड्रॉबॅक. आणि मग त्याच्यामध्ये आपण शिकतो का जेवढा माणूस इम्पॉर्टन्स देतो त्या गोष्टीला, तेवढ्या त्या गोष्टीला इम्पॉर्टन्स मिळतं. त्याला किती त्याच्या गोष्टीमध्ये एमुना आहे, त्याच्यामध्ये विश्वास आहे. आकाश बरोबर हो सगळं डायरेक्ट करतोय आणि त्याची तफिला पण ऐकतोय. तर ते माहीत असून आपल्या सर्वांना माहीत आहे. काय फरक आहे? सर्वांना माहिती आहे की आकाश बरोबर ऐकतोय. पण किती प्रमाणात ऐकतोय आणि त्याचा नमाईचा किती मोठा इफेक्ट होईल ते आपल्या बहुतेकांना आपल्याला एवढं नाही माहीत. नाहीतर माणूस पूर्ण दिवस नमाज करत बसता असता, पूर्ण दिवस हे एक पण मिनिट घालवला नसता, वेस्ट नसता केला आणि त्याच्याऐवजी त्यांनी नमाज केली असती. जसं बोलतात का एव्हरी पर्सन त्याची मुलांची नमाज त्यांच्या तोंडावर पाहिजे. म्हणजे मुलांसाठी नमाज केली पाहिजे, फॅमिलीसाठी नमाज केली पाहिजे. केव्हा पण चान्स मिळेल, केव्हा पण त्या टाईम मिळेल तेव्हा त्यांनी नमाज केली पाहिजे. कारण त्याची नमाज एवढी इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या मुलांना, त्याच्या नातवंडांना, त्याच्या फॅमिलीला जेवढे सुयोग, तेवढे मेरिट्स मिळतात. इट्स बिकॉज ऑफ द तफिला. म्हणून माणसांनी म्हणून गेमामध्ये लिहिले आपण दरवेळेला बोलतो, मी दरवेळेला ट्राय करतो बोलायला, का דברים שעומדים ברומו של עולם ואנשים מזלזלים בהן, का अशी गोष्टी आहेत जे अख्ख्या जगाच्या सगळ्यात वर आहेत, सगळ्यात टॉप गोष्टी आहेत आणि माणसं एवढी त्याची कदर नाही करत. ती एक थिंग आहे, वन ऑफ द थिंग्स इज तफिला. आणि म्हणून प्रत्येक माणसाने माहीत पाहिजे का त्याची तफिला खूप इम्पॉर्टंट आहे. आकाश बरोबर त्याची तफिला ऐकतो, ते त्याला कम्प्लिटली माहीत असेल तर त्याची तफिलामध्ये जास्त इम्पॉर्टन्स आहे, त्याच्यामध्ये जास्त इफेक्ट आहे. अम, तर तिकडेच रावे मोदेखा शुलमन होता एक, जो हॉलोकॉस्टमधून वाचला होता आणि तो अमेरिकाला गेला. पण त्याची पूर्ण फॅमिली अजूनपर्यंत तिकडेच अडकलेली होती, जर्मनीमध्ये. तर सिमखात तोरामध्ये सिमखात तोरामध्ये हे त्याची त्यांनी एवढा डान्स केला मनापासून. आणि अम, कोणत्या गाण्यावर ते केली केली लम्हा हजाफतानी, ए, ते तेलीमचा टप्पा, आलं तर आईला तर शहार कफबेत, 22nd चॅप्टर ऑफ तेलीम. त्याच्यामध्ये आपण दरवेळेला पुरीममध्ये ते बोलतो. आणि ए, तर तो तो चॅप्टर, तो गाणं आहे एक, ते सिमखात तोरामध्ये तो एवढा नाचला मनापासून आकाश बळकुला का आमच्याशी लांब गेला काइंड ऑफ. आणि त्या स्फूर्तनी, त्या मेरिटनी मोठा मिरायकल झाला आणि त्याची पूर्ण फॅमिली वाचली.
आणि त्याची पूर्ण फॅमिली पुन्हा सगळे अमेरिकाला आले आणि पूर्ण फॅमिली वापस वाचली, जे खूप रेअर होतं. का हॉलोकॉस्टमधून बाहेर निघणे आणि पूर्ण फॅमिली वाचणे इज नॉट ऑफकोर्स आपल्याला माहीत आहे. तर कोणत्याच होत नाही, कारण पूर्ण विश्वास पाहिजे माणसाला त्याच्या तफिलावर, त्याच्या नमाजीवर. जे पण मिtzvot तो करतो त्याच्यावर किती इम्पॉर्टन्स आहे. जेवढा तो जास्त इम्पॉर्टन्स देईल तेवढे जास्त इम्पॉर्टन्स मिळतं त्या गोष्टीला. आणि त्याला त्याची इम्पॉर्टन्स त्याला माहीत असते, तर तेवढं जास्त तो मनापासून करतो, तेवढा तो उत्साहित होतो. अम, तेवढा तो खुश होतो त्या गोष्टी करण्यामध्ये. आणि म्हणून नॉर्मली आपण बघतो का, समज जर कोणती पैशासाठी माणूस किती पण धडपड करतो, पण बाकीच्या पैशामध्ये त्याला माहिती आहे का त्याला काहीतरी मिळेल, ते तो काहीतरी विकत घेऊ शकतो. तो खूप मेहनत करतो. बहुतेक माणूस त्याचा फुल की ऑलमोस्ट लाईफ त्याचा पैसे कमवण्यामध्येच घालवतो. आणि तर का त्याला माहिती आहे त्याचं इम्पॉर्टन्स दिसतंय का, मला इकडे पगार येतोय आणि मी ते खर्च करतोय. तर मला त्याच्यामध्ये लगेच कॉज अँड इफेक्ट दिसते का, मी इकडे काम करतोय मला मिळते. ऑफकोर्स ते आकाश बरोबर खूप सगळं डायरेक्ट करते, ऑफकोर्स सगळ्यांना ते माहिती आहे. पण तरी सुद्धा त्याला दिसतंय का, तो इकडे काहीतरी करतोय आणि त्याला मिळते आणि तो खर्च करू शकतोय, अजून कमवेल, अजून मिळेल, अजून त्याला खर्च करता येईल. ऑफकोर्स ते इट्स नॉट ट्रू. आकाश बरोबर खूप पन्नास मिना शमाईम. पण नॉर्मल माणसाला असं वाटतं. तर तो त्यामध्ये खूप मेहनत करतो, खूप त्याची लाईफ पैसे कमावण्यामध्येच घालवतो. पण समजा तोरा आणि मिचोतमध्ये का डिफिकल्ट असं त्याला, कारण त्याचा लगेच त्याचा इफेक्ट नाही दिसत. त्या दिसत नाही का ते नमाजीचा काय इफेक्ट झाला, किती झाला, ते लगेच दिसत नाही. त्याला टाईम लागतं, केव्हा केव्हा त्याला दिसतं. थोडे दिवस लागतात, महिने लागतात, वर्ष लागतात, आणि केव्हा केव्हा जनरेशनच्या पुढच्या जनरेशनला ब्लेसिंग लागते त्याच्या नमाजीची. म्हणून अ, त्या नमाजीवर म्हणून आपण दरवेळेला ट्राय करतो का, नमाज कशी इफेक्टिव्ह झाली पाहिजे, जेवढी जास्त त्याच्यामध्ये आपण एनर्जी टाकली पाहिजे, तर जास्त त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स मिळेल. एक वेळ जास्त इम्पॉर्टन्स मिळाला तर अम, तर त्याची लेवल पण वाढते. दॅट्स रिगार्डिंग प्रेयर. अजून एक छान गोष्ट मी जी राव पालासीकडून ऐकली, त्या गाऊन ऑफ विल्ना, द विल्ना गाऊन बोलायचे गाऊन ऑफ विल्ना. ते अम, त्यांचा एक वे होता. ते बोलायचे दोन पद्धतीत माणसाला. तो एक पद्धत आहे त्याची, का समज जर तो तो खूप हुशार असेल, तो थोडासा अभ्यास करणारा असेल, तो मिसवत करणारा असेल, तर अम, त्याचे चांगले कर्म, तो आणि त्याची हैसियत आणि त्याचे गोष्टी आहेत, तो दुसऱ्यांना पण देऊ शकतोय. आणि तो दुसऱ्यांना वाटतोय जसा तो दुसऱ्यांना प्रोव्हाइड करतोय. दुसऱ्यांना पण देतो, दुसऱ्यांना पण शिकवतो, दुसऱ्यांसोबत पण राहतो. आणि जास्तीत जास्त दुसऱ्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो, स्वतः पण शिकतो, दुसऱ्यांना पण शिकवतो, सो ऑन. अजून एक दुसरी पद्धत आहे का, त्यांनी त्यांनी एक छान एक्झाम्पल दिला. जसं काय, एक माणसाकडे कप आहे आणि तो कप भरतोय, तो आकाश बघून ब्लेसिंग्स ब्लेसिंग्स घेतोय आणि दुसऱ्यांना वाटतोय. दुसरी एक वे आहे, ते बोलले, ब्लेसिंग्स मिळवायला आणि दुसऱ्यांना मिळायला. तर स्वतः जेवढे ब्लेसिंग्स वरून घेता येईल तेवढे ब्लेसिंग्स तो घेतो आणि घेत राहतो, घेत राहतो, घेत राहतो, मिळवत राहतो, अजून ब्लेसिंग्स, अजून ब्लेसिंग्स, अजून ब्लेसिंग्स. आणि ऑफकोर्स त्याचे ब्लेसिंग्स ओव्हरफ्लो होतं त्याच्याकडे आणि दुसऱ्यांना मिळतात. आणि ऑफकोर्स एक वेळ त्याचा कप भरल्यानंतर दुसऱ्यांचे जे पण बाजूला त्याचे कप्स आहेत, जे पण बाजूला माणसं आहेत त्याच्या अवतीभोवती, त्यांना पण ब्लेसिंग्स मिळतात, त्यांचे पण कप्स भरायला लागतात, त्यांना पण ब्लेसिंग्स मिळतात. तर त्या दोन पद्धतीत. तर ते बोलतात, गाऊन ऑफ विलला बोलतात, दोन वे आहेत माणसांना ब्लेसिंग्स आणायला जगामध्ये. स्वतः आणून दुसऱ्यांना वाटण्यामध्ये, नाहीतर आणत राहा नुसतं ब्लेसिंग्स. वन ऑफ द वे. म्हणून आपण बघतो का, जेव्हा सद्दिकी असतात जगामध्ये,
तर ते ब्लेसिंग्स आणत जातात आणि दुसऱ्यांना ब्लेसिंग्स लागतात. अजून अजून लागतात. जसं आपण मध्ये बघतो का खनीना बेंदोसाच्या स्फूर्तनी पूर्ण जगाला जेवायला मिळायचं. पण ते स्वतःला ही वॉज हॅपी विथ इज छोटीशी गोष्टमध्ये. काव खेरुविम मी एरेफ शब्बात या एरेफ शब्बात. तर ते स्वतः त्यांच्याकडे काय होता, तो सम्याक होता. ते खुश होते कशामध्ये? एक छोटीशी क्वांटिटी ऑफ खेरूव खेरुविम, म्हणजे आपण इंडियामध्ये आधीचे जसं हे राशान करून वापरायचे. म्युझिक देताना वापरायचे आम्ही लहानपणी. खेरूव, ते खेरूव जे राबी शिमोन बर योखायने खाल्लं होतं एवढे वर्ष. ते खिरूव त्याच्यामध्ये ते खुश होते. कशाला त्यांना खिरूफ बोलतात? हैरेव, जसा हैरेव म्हणजे स्वॉर्ड हिब्रूमध्ये, आणि त्याला खेरूफ बोलतात कारण इट्स व्हेरी इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर डायजेशन. आणि ते त्यांच्यामध्ये ते खुश होते राबी खानिना मेंडोसा. पण त्यांच्या स्कूतमध्ये त्यांच्या मेरिटमध्ये अख्ख्या जगाला जेवायला मिळायचं, परनासा मिळायचा. अख्खा जेवायला जेवायला मिळायचं अख्ख्या जगाला. कशामुळे? त्यांच्यामुळे. तर दॅट्स व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. पण दॅट्स द थिंग. का त्यांच्याकडे कप होता, ते फील करायचे आणि दुसऱ्यांना पण मिळायचा. दुसऱ्यांना पण मिळायचा आपोआप. कारण त्यांच्या स्फूर्तने, त्यांच्या मेरिटनी. माणसाने कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे का जेवढा तो चांगलं काम करू शकेल, जेवढा जास्त मेहनत करू शकतो, जेवढा जास्त तो मिचवत करू शकतोय, तर तेवढे ब्लेसिंग्स तो या जगावर आणतोय. आणि दुसऱ्यांना पण मिळतात ब्लेसिंग, जे आपल्याला नाही कळत, आपल्याला नाही समजत. केव्हा केव्हा आपल्याला दिसतं, केव्हा केव्हा बहुत खूप वेळाला आपल्याला नाही दिसत. तर कधीच माणसाला वाटलं नाही पाहिजे का त्याचे ब्लेसिंग्स, त्याचे मिtzvot आणि त्याची मेहनत आहे, त्याची मिसुरीत नेफेश, जो त्याची तो सॅक्रिफाईस करतो स्वतःचे लाईफ ना, त्याची जे इच्छा सॅक्रिफाईस करतो तोरा आणि मिसवत पाळण्यामध्ये, त्याचा इफेक्ट खूप मोठा असतो आणि आपल्याला दिसत नाही. तो खूप वेळा नाही दिसत. एनिवे, लेट्स मे बी मिशनातमध्ये जाऊया. त्याच्यात एक छान एक व्हेरी नाईस इंटरेस्टिंग गोष्ट ऐकली होती. या राफ गाव्रिएलची अनाउन्समेंट आहे का संडेपासून क्लास इस्रायलमध्ये 6 वाजता होतील आणि इंडियाचा टाईम सेम आहे. कारण इस्रायलमध्ये टाईम चेंज होतं आहे मोचाई शबातपासून. तर म्हणून आम्ही 1 तास पुढे जातो आहे. तर म्हणून 6 वाजता चालू होतील. आणि बहुतेक शिवरिम मिशनाचं शिवरिम मे बी वेनेसडेला असेल आणि राव शारोनचं शिवर मे बी ट्यूजडेला असेल. बघूया, तुम्हाला नंतर पुढे जातो पण सांगू. पण संडेपासून इस्रायलमध्ये 6 वाजता शिवरिम आहेत. आणि राव शिमोनचा शिवर पण 5 वाजता असेल मे बी. तर ते पण तुम्ही कळवा सगळ्यांना. राईट, 6 वाजता संडेला मे बी 5 वाजता राव शिमोनचा शिवर असेल का नंतर असेल शिवर, ते तुम्ही गाब्रिएल. 7 वाजता. ओके, ते नंतर असेल शिवर. मग राव शिमोनचा शिवर संडेला 7 वाजता असेल आणि नॉर्मल शिवर 6 वाजता असेल. तर नॉर्मल एव्हरीडे शिवरिम 6 वाजता असतील आणि राम शिमोनचा शिवर नंतर असेल ज्या शिवच्या. ओके. पण इंडियामध्ये टाईम चेंज नाही होत, सगळं सेम आहे. फाईन. अजून एक छोटीशी गोष्ट, आयडिया काइंड ऑफ, जी शेअर करायची तुमच्यासोबत, इज रिगार्डिंग आपण का बोलतो सॉरी का. सॉरी सॉरी. प्लीज जरा आवाज वाढवला तर बरं होईल. प्लीज. ओके, फाईन. दरब्बा चालेल. सॉरी. जस्ट वन मोमेंट, आय Yeah, ट्राय. Dodaragon.
ओके, आता बरोबर आहे ते आवाज का अजून जास्त मोठा केला पाहिजे आवाज? बरोबर आहे तुझा. हां, फाईन. ओके. ओके, फाईन. तर अजून एक गोष्ट बोलायची होती, जी एम, नाव काय? रावे राव हिलेल इझिनबर्ग कडून ऐकली मी. तर रिगार्डिंग का ए, आपल्याला माहिती आहे का जंगलामधला राजा कोण आहे? सिंह. पण सिंह कशाला राजा असतो? आपण ट्राय केलं, बघितलं तर बघायला ट्राय केलं तर सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट, सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट कोण असतं जंगलामध्ये? तर ते हत्ती, एलिफंट, पील. तर सगळ्यात सगळ्यात स्ट्रॉंग असतं. तो खूप खजाक असतं, खूप स्ट्रॉंग असतं. सगळ्यात फास्ट धावणारा असतं, सगळ्यात फास्टेस्ट कोण आहे जंगलामध्ये? चीता. सर्वांना माहिती आहे चीता. सर्वात बिबळ्या वाघ बोलतात, राईट? बिबळ्या वाघ, चीता. तो सगळ्यात फास्ट असतं. सगळ्यात फिअर्स असतं. तो असतं हाईना. हाईना. हिंदीमध्ये मला माहिती आहे लक्कड बाबू बोलतात त्याला. हाईना लक्कड बाबू बोलतात. आणि ए, तो सगळ्यात सगळ्यात फिअर्स असतं. एक डेडलीएस्ट ॲनिमल कोणतं असतं? त्याला बोलतात कोमोडा ड्रॅगन करून, एक मोठे पालीसारखं असतं, मोठी पाल असतं पण वजन. आणि ती चावते आणि थोड्या दिवसांनी ती गाय नाहीतर म्हैस तिला जर चावल्यानंतर तो मरतं आणि मग तो खातं तिला. दॅट डेडलीएस्ट ॲनिमल. सर्वात खूप टिटूस. टिटूस ज्यांनी सेकंड बेथामिदास तोडला होता, आपल्याला माहिती आहे. टिटूसची स्टोरी तुम्हाला माहिती आहे. त्याच्या आकाश बिळकुणी त्याला एक पनिशमेंट दिली, त्याने बेथामिदास तोडला आणि त्यांनी त्याला पनिशमेंट मिळाली का एक मच्छर त्याच्या नाकामध्ये गेला आणि त्याच्या भेजात गेला. आणि नंतर त्याला हळूहळू आवाज करून 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 ठोकून 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 त्याला त्याचा हळू ब्रेन खायला लागला आणि 1 वर्षामध्ये तो मेला. ए, तर तो टिटूस, तो एवढा किंग होता. त्यांनी काय केलं होतं, त्याला बघायचं होतं का सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट कोण आहे, सगळ्यात चांगला कोण आहे. तर त्यांनी एक बेंगाल टायगर घेतला आणि एक सिंह घेतला. या आणि दोघांना एकामध्ये त्यांच्या दोघांची बघूया मारामारी लावली. तर त्या बेंगाल टायगरनी त्या सिंहाला मारून टाकला. तर आता प्रूफ झाला का कोण सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट आहे, कोण सगळ्यात हे आहे. तर तरीसुद्धा सर्वजण मानतात का सिंह तो सगळ्यात स्ट्रॉंग, सगळ्यात मेल आहे, किंग आहे. आणि यहुदाचा पण गूर आर्य यहुदा, आणि यहुदाच्या ट्राईबचा पण सिम्बॉल सिंहाचा आहे. आपल्याला माहीत आहे. तर सिंह का स्ट्रॉंगेस्ट आहे? स्ट्रॉंगेस्ट नाही आहे, तो फास्टेस्ट नाही आहे, तो सगळ्यात डेडलीएस्ट नाही आहे. आणि तरीसुद्धा तो गेमाला हगिगामध्ये लिहिलं आहे का ही इज द किंग ऑफ द आर्य. तो किंग आहे, किंग ऑफ द जंगल आहे. तर का कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे तो किंग होतो? तर आपण बघतो, तुम्ही समोरात लिहिलं आहे, त्याचा आन्सर तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. फिअरलेस. त्याच्यामध्ये तो 100% फिअरलेस असतं. तो घाबरत नाही कोणत्याच गोष्टीला. किती पण डिफिकल्ट गोष्टी असेल तर तो पुढे जातो आणि तो घाबरत नाही. तर मग त्याचा त्याचा ए, त्याचा ए, गूर, त्याचा समज जर कप असतो, तो पडला बिडला कुठे, तर तो घाबरणार नाही. तो उडी मारेल, डोंगरावरून पण उडी मारेल खाली. तो नाही घाबरणार. समज पाण्यामध्ये गेला तरी सर तुझ्या तो उडी मारेल नदीमध्ये.
तो समज जेवण कुठेतरी लांब बघितलं त्यांनी डोंगरावर वगैरे तरी पण तो चढेल. तो नाही घाबरणार. अशा कोणतीच कोणतीच गोष्ट नाही आहे जी त्याला थांबवेल. समज त्याला पाहिजे तो मिळवेल, तो जाईल पुढे, तो घाबरत नाही आहे. आणि त्यात हुना त्या कॅरेक्टरमुळे तो गेमाला बोलते का तो राजा आहे. आणि ऑफकोर्स सगळं अख्खा जग त्याला मानतोय का तो राजा आहे. अम, तर म्हणून त्याच्याकडून आपण शिकू शकतो का लायन सिंहाकडून का तसं यहूदा पण तो केव्हा पण त्याला कोणती पण गोष्ट पाहिजे होती आणि ती बरोबर आहे, तो करायचा. तो नाही घाबरायचा कोणालाच. त्याला ते चूक झाली त्याच्याकडून काहीतरी चूक झाली, तर त्यांनी मान्य केली सगळे सर्वांच्या समोर. अरे पण तू काय विचार करतोयस, तुला तुझ्या पोस्ट पण काढून टाकतील, तुला हाकलून टाकतील, तू बोलतील तू किंग नाही आहेस, तू काय नाही आहेस, एवढी मोठी चूक करतो. नाही, त्याने विचार नाही केला, तो पुढे गेला. बिनियामीनला घेतल्यानंतर पण ए यहूदा पुढे गेला आणि तो बोलला, नाही मी अलावच नाही करणार घेऊन घेऊन जायला तुला, योसेफला. म्हणजे योसेफ तो किंग ऑफ द इजिप्तचा किंग होता तेव्हा त्याला पकडले गेला. त्यांनी प्लान बनवला तेव्हा यहूदा पुढे गेला आणि बोलला नाही. योसेफला पण त्यांनीच बोलला की आपण कशाला मारू, याला पण विकूया. तो यहूदा. तर जी गोष्ट बरोबर त्याला वाटते आणि केली पाहिजे, तर तो तो नाही घाबरणार. तसंच म्हणून आपण यहूदा म्हणून सगळे यहुदी बोलतो. आपण सर्व यहुदी आहोत. एव्हरीबडी यहुदी कशाला बोलतात, कारण तो खून आहे, तो कॅरेक्टर आहे, तो स्वभाव आहे, तो जो क्वालिटी आहे, जी इस्रायलमध्ये पण आहे, सर्व इस्रायल लोकांमध्ये आहे. आणि ती माणसांनी जागृत केली पाहिजे त्याच्यातून. आणि तोरा आणि मिtzvot फॉलो करण्यामध्ये ही गोष्ट मी इम्पॉर्टंट आहे. आणि ती सगळ्यात अम, ती सर्वात ही गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये स्वतःला बोललं पाहिजे का तो करू शकतोय का नाही, विचार नाही केले पाहिजे. आणि त्यांनी केली पाहिजे, त्यांनी जबरदस्ती केली पाहिजे ती गोष्ट. म्हणून जे पण त्यांच्या आई वडिलांचं ऐकतात आणि त्यांना सांगितलेली गोष्टी करतात, तर त्यांच्याकडे ते फिअरलेस असतात. कारण त्यांना काय नाही, आई आई वडिलांनी काहीतरी सांगितलं करायला, तर ते पुढे जातील. ते नाही विचार करणार दोन वेळा. नाही, त्यांनी सांगितले, माझ्या आबांनी सांगितले मला करायला, जाऊ संपला, तो जाऊन करेल. किती पण गोष्ट डिफिकल्ट असेल, किती पण काय असेल, नाही मला करायला पाहिजे, जाऊ संपला. तर मग आणि म्हणून जो माणूस त्याच्या आई वडिलांना नाही ऐकत, हास्य शलोम, तर तो डरपोक होतो. तो जे पाहिजे ते चुकीचं करतो. आणि तो भित्रा होतो. तो घाबरतो गोष्टी करायला. त्याला वाटतं का तो घाबरत नाही, पण मेन इम्पॉर्टंट काय आहे, तो बिघडलाय. तो बिघडलेला आहे. का बिघडलाय? कारण त्याच्यामध्ये भीती आहे. तो घाबरतोय गोष्टी करायला. तसंच तोरा आणि मिtzvot फॉलो करण्यामध्ये पण खूप डिफिकल्टीज असतात. खूप गोष्टीमध्ये त्याला पुढाकार घ्यायला लागतो आणि करायला लागतं. सकाळी लवकर उठायला लागतं नमाजीला जायला. तो झोपून नाही राहू शकत. पेसाकची क्लिनिंग, साफसफाई करायला पाहिजे त्यांनी. ऑफकोर्स केली पाहिजे. प्लॅन पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे, टायमावर सर्व झालं पाहिजे. शब्बात लागायच्या आधीपर्यंत नाही, 10 मिनटं, 15 मिनटं आधी, 20 मिनटं आधी. इथे 40 मिनटं आधी, इस्रायलमध्ये 40 मिनटं आधी सायरन होतो. पण लवकर त्यांनी सर्व एव्हरीथिंग हॅज टू बी डिसिप्लिन्ड. सर्व बरोबर पाहिजे. पण त्याच्यासाठी माणूस फिअरलेस पाहिजे. त्यांनी घाबरायला नाही पाहिजे कोणत्याच गोष्टीला. आणि तोच खुना, ती क्वालिटी, ती माणसाने या पेसाकच्या वेळेला जागृत केली पाहिजे. ऑफकोर्स लायनसारखा त्यांनी क्रुअल नाही पाहिजे. ऑफकोर्स नाही. ते नाही बोलत मी क्रुअल्टी, क्रुअल नाही पाहिजे. पण तो फिअरलेस पाहिजे. फिअरलेस लाईक अ लायन. जसं आपण फिरक्यावर बोलतो, बोल्ड ॲज अ टायगर, आणि फास्ट ॲज अ डिअर, स्विफ्ट ॲज अन ईगल. तर ते ते सर्व आहेत, ऑफकोर्स आहेत. पण सर्व ॲनिमल्सचे खूण सगळे क्वालिटीज आपल्यामध्ये असतात. पण ती बाहेर काढण्यासाठी आपल्याला माहीत पाहिजे केव्हा, आणि केव्हा केलं पाहिजे, ते केव्हा काढलं पाहिजे. एनिवे आपण आपल्या मिशनातवर जाऊया बेजात असे.
तुम्ही बघू शकता मिशना. आपण लास्ट टाइम मिशना, फर्स्ट मिशनामध्ये नुसतं आपण वाचूया आणि पुढे जाऊया. सेकंड मिशना फार मोठा आहे, म्हणून त्याला डिवाइड करूया आपण. ऑफकोर्स का सर्व कंप्लीट नाही करता येणार आज, पण विल रीड थ्रू इट. थोडासा अंडरस्टँड करायला ट्राय करू. थोडं मखलोक आहे त्याच्यामध्ये, इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. पण तर लेट्स रीड द फर्स्ट मिशना आणि आपण सेकंड मिशना रीड करू आणि पुढे जाऊया. तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर, तुम्ही वाचू शकता, नंतर आपण इंग्लिशमध्ये पण पाहिजे बघू शकाल. ואלו דברים בפסח דוחין את השבת, שחיטתו וזריקת דמו, ומיחוי קרביו, והכתר חלביו, אבל צלייתו והדחת קרביו אינן דוחין את השבת. הרכבתו והבתו מחוץ לתחום, וחתיכת יבלתו אינן דוחין. रबी एलिआझर ओमेर दोखीन. तर इथे आपण डिस्कस केलं होतं लास्ट मिशनामध्ये का कोणती कोणती गोष्टी शब्बातचा शब्बात ओव्हरराईड करतात. जसं काय मुताऱ्या शब्बातला करायला, तरीसुद्धा आपल्याला माहिती आहे का खूप गोष्टी अलाउड नाही आहेत. शहीता करायला अलाउड नाही शब्बातला, पण बेतामिकदाशमध्ये अलाउड होतं. आणि पेसाखचा ऑफरिंगमध्ये पण आपण बघू इकडे का खूप गोष्टी शब्दात असून पण आपल्याला अलाउड आहेत करायला. आणि त्याच्यामुळे बोलतात का इट्स डझंट मॅटर, शब्दात असून पण आपण ती गोष्ट करतो. तर कोणते कोणते गोष्टी बोललो होतो आपण लास्ट टाईम? स्लॉटरिंग, स्प्रिंगिंग ऑफ द ब्लड, आणि आतले गोष्टी साफ करणे ॲनिमलचे, आणि बर्निंग ऑफ द फॅट्स ऑन द ऑल्टर, जे करायला पाहिजेत. पण रोस्टिंग चलिया, रोस्टिंग आहे भाजणे, आणि ते इंटेस्टाईन धुणे, ते त्या दिवशी करायची गरज नाही आहे, ते नंतर पण करू शकतो. आणि मग शब्द संपल्यानंतर ते गोष्टी घेऊन करू शकतात. आणि तो पेसाखचा ऑफरिंग पण बाहेर घेऊन जायचं. आपल्याला माहिती आहे का, बाहेर आपण कॅरी नाही करू शकत. जिकडे इरूफ नाही आहे तिकडे कॅरी करायला अलाउड नाही आहे. आणि जिकडे पब्लिक डोमेन आहे, ते आपण शब्बातच्या मिशनातमध्ये शिकलो होतो. पब्लिक डोमेन काय आहे आणि प्रायव्हेट डोमेन काय आहे फर्स्ट मिशनामध्ये, तुम्हाला आठवत असेल तर. तर तिकडे पण आपल्याला त्यांना अलाउड नाही आहे. एक वेळ शब्दात संपल्यानंतर मग सगळे थांबतात आणि मग ते बाकीच्या गोष्टी करतात. ए, पण रबी इलेप्रमाणे सर्व गोष्टी अलाउड आहेत शब्दातला करायला, पण अल्लाह काही लगद खाखामीम. आपण आता वाचूया सेकंड मिशना आणि हळूहळू एक्सप्लेन करायला ट्राय करूया. אמר רבי אליעזר, מהי שחיטת שהיא משום מלאכה דוחה את השבת? אלו שהן משום שבות לא ידחו את השבת. אמר לו רבי, אמר לו רבי יהושע, יום טוב יוכיח שהתיר בו משום מלאכה ואסור בו משום שבות. אמר לו רבי אליעזר, מה זה יהושע? מה ראיה רשות למצווה? השיב רבי עקיבא, חזאה תוכיח שהיא מצווה, והיא משום שבות, ואינן דוחה את השבת. אף אתה אל תטמע על אלו, שאף על פי שהן מצווה, והן משום שבות, לא ידחו את השבת. אמר לו רבי אליעזר, ועליה אני דן. ומה אם שחיטה שהיא משום מלאכה דוחה את השבת? הזעה שהיא משום שבות אינו דין שתדחה את השבת. אמר לו רבי עקיבא,
או חילוף הדברים, מה אם הזעה שהיא משום שבות אינה דוחה את השבת? שחיטה שהיא... אוקיי, sorry for that. מה אם הזעה שהיא משום שבות אינה דוחה את השבת? שחיטה שהיא משום מלאכה אינו דין שלא ידחה את השבת? אמר, אמר רבי אליעזר, עקיבא, עקרת מה שכתוב בתורה, בין 40 במועדו, בין בחול, בין בשבת. אמר לו, הווה לי מועד לאלו כמועד לשחיטה. כלל אמר רבי עקיבא, כל מלאכה שאפשר לה לעשות מערב שבת אינה דוחה את השבת. שחיטה שאי אפשר לה לעשות מערב שבת דוחה את השבת. ברוך השם, मोठा मिशना आहे. आपण हळूहळू डिवाइड करूया आणि त्याच्यावर डिस्कस करूया. ओके. तर इथे आपण बघतो या मिशनामध्ये देर आर फ्यू पार्ट्स. ओके, या मिशनामध्ये फ्यू पार्ट्स आहेत आणि त्याच्यामध्ये आपण एक छान डिस्कशन बघूया. रबी अकिवा, रबी एलिएझर, रबी शिवाय त्यांच्याबद्दल ते बोलतात आणि त्यांचं छान डिस्कशन आहे आणि काइंड ऑफ एकमेकांमध्ये डिस्कस करतात आणि तो पॉईंट आपल्याला एक्सप्लेन करायला इकडे मिशनामध्ये बघूया आपण. तर इथे प्रश्न कसला कसला आहे का कोणते कोणते गोष्टी आहेत जे शब्बातला करायला अलाउड आहेत. पेसाक असेल तर काय झाला, पेसाक आहे तर सर्व केलं पाहिजे, नाहीतर थोडीशी गोष्टी केल्या पाहिजेत. कोणती गोष्टी आहेत ते अलाउड आहेत आणि कोणती गोष्टी नाही अलाउड आहेत. एंड ऑफ द एंडला रब्बी किंवा जसं आपण बघूया. एंडला रब्बी किंवा एक पॉईंट बोलतात. ते बोलतात जी पण गोष्ट एरेव शब्बातला करता येईल ती केली पाहिजे आधीच, म्हणजे शब्बासाठी थांबलं नाही पाहिजे. जे पण गोष्ट आधी करता येतील ती गोष्ट आधीच केली पाहिजेत. तो एक क्लाल जे मी राव मोरिश तोमाकडून शिकलो. म्हणून योमतोवमध्ये पण योमतोवमध्ये योमतोव असेल तर माणसाने ट्राय केलं पाहिजे त्यांनी आधीच जेवण करायला. फाईन, तुम्ही विचाराल का योमतोवला पण अलाउड आहे जेवण बनवायला? तर मग योमतोवला ऑफकोर्स लॉज आहेत. ऑफकोर्स काय पण पाहिजे ते नाही करू शकत, कसं पण नाही करू शकत, त्याचे पण लॉज आहेत ऑफकोर्स. पण बेकारून तुम्ही आपल्याला माहिती आहे का आपण लॅवीर करू शकतो ऐश, म्हणजे आणि इथून तिथे आपण आग दुसरीकडे ट्रान्सफर करू शकतो. पण मॅचीस नाही पेटू शकत योमतोवला ऑफकोर्स. नाही तर विजो पण नाही शकत गॅस. पण ट्रान्सफर करू शकतो त्याच्याने. आपल्याला माहिती आहे का त्याच्यावर आपण जेवण ठेवू शकतो, शिजवू शकतो, प्रातावर डायरेक्टली ठेवू शकतो. योमतोव जेव्हा शब्बातला नाही येत तेव्हा काय. शब्बातला आल्यानंतर ऑफकोर्स शब्बात ते लॉज सर्व ॲप्लिकेबल होतात. पण अजून एक तो रबी अकिवानी जो लास्टला क्लाल सांगितलाय तो आपण पहिला घेतोय आणि त्याच्याबद्दल बोलतोय का. जो मेन थिंग त्यांनी सांगितलंय त्याच्यावर पण आपण शिकू शकतो का जी पण गोष्ट एरेव शब्बातला
आता एरेव यम तोवला करता येईल आपल्याला ती गोष्ट त्या माणसाने केली पाहिजे. ते नाही बोललं पाहिजे नाही ना आपण भजी बनवूया. यम तोव आहे. नाहीतरी काय काम आहे. आपण भजी बनवूया, वडे बनवू. अह, पण त्यांनी विचार केला पाहिजे नाही. मोरी श्लोमो बेन अब्राहम त्यांची ते दरेला बोलायचे का अं, प्रत्येक माणसाला मिtzवा आहे स्वतःनी पण रेस्ट करायला आणि बायकोला पण रेस्ट द्यायची. नुसतं स्वतःबद्दल नको विचार करू. तिला तिला पण आराम केला पाहिजे. तिला यमतोवला तू आराम करशील आणि तिला किचनमध्ये काम करायला लावशील हे बरोबर नाही. तिला पण आराम मिळाला पाहिजे. तिला पण पूर्ण आराम मिळाला पाहिजे. म्हणून योम तोफ सणाच्या दिवशी तिला पण आराम केला पाहिजे. म्हणून आधी जेवण बनवून ठेव. तर इंडियाला वगैरे प्रश्न वेगळा असतं कारण 2 दिवस असतं. थोडं डिफिकल्ट असतं. इकडे इस्रायलमध्ये तरी 1 दिवस असतं तर मग जास्त डिफिकल्ट नाही. शब्बात सोबत आला तर ऑफकोर्स डिफिकल्ट वाटतो पण डिफिकल्ट नसतो. अजिबात डिफिकल्ट नसतं कारण फ्रीज आहे आणि सर्व गोष्टी ऑलरेडी रेडी असतील तर योमतोव सण अजून चांगला असतो. आराम मिळतं. किचनमध्ये जसं अख्खा आठवडा माणूस काम करतोय, स्त्री काम करते. तर तिच्यासाठी इट्स अ डे ऑफ रेस्ट. आराम करते. सण सण आहे. सण वाटतं. नाहीतर मग समज जर माणूस गेला आणि बघतो काय का जेवण बनवतात सर्व नॉर्मल. हे काय नॉर्मल दिवस नाही आहे, सण आहे. तर म्हणून बहुतेक इथे कोणच जेवण नाही बनवत. अ, योमतोबला सर्व योमतोबला शब्बातसारखं असतं. ऑफकोर्स तुम्ही प्लातावर ठेवू शकता. अ, समज जरी पण ते लिक्विड असेल तरी पण प्लातावर ठेवायला अलाउड आहे योमतोबला जेव्हा तो शब्बातला नाही आहेत. पण नॉर्मल कामासारखं काम नाही करत. नॉर्मल जेवण नाही बनवत. आधीच बनवून ठेवतात आणि त्याच्यानी योमतोव इज रिअली डे ऑफ एन्जॉय करतात. फेस्टिव्ह मील चांगली मील असतं, चांगली जेवण असतं आणि इथं फेस्टिव्ह मलाच फेस्टिवलसारखं वाटलं पाहिजे म्हणून. तर म्हणून प्रत्येक माणसाने तो वर्ल्ड कप फाईन. मी नाही बोलत माझ्या बायकोला काम करायला मी स्वतः जेवण बनवेन. मी स्वतः जेवण पण यम तोव बोलतात खेציו לכם וחציו להשם. अर्धा दिवस तुम्ही जेवणामध्ये जेवण्यामध्ये सेवुदा करण्यामध्ये घाला आणि अर्धा दिवस तुम्ही अभ्यास करा तोराचा. आणि म्हणून योमतोमध्ये अ, खूप ट्राय करतात का तोराचा अभ्यास जास्त करायला आणि शिवरीम असतात जास्त तोराचा अभ्यास करतात कारण तो योमतोव आहे. योमतोवला खेציו לכם खेציו להשם. तर म्हणून प्रत्येक माणसाने ट्राय केलं पाहिजे की योमतोवमध्ये पण नुसतं झोपलं नाही पाहिजे. खाऊन पिऊन झोपायचं नाही. दॅट्स द लिस्ट थिंग. लेवल्स कमीत कमी लेवलची ऑब्झर्वन्स आहे. खाऊन पिऊन झोपायचं, खाऊन पिऊन उठायचं, परत खायचं, परत झोपायचं अँड सो ऑन. तर लेवल्स आहेत तर सगळ्यात वन ऑफ द बेटर लेवल्स ऑफकोर्स गुड लेवल्स इज खाऊन पिऊन थोडासा अभ्यास करणे. जेवढा तू जास्त जेवढं इन्व्हेस्ट करतो माणूस जेवण्यामध्ये तेवढंच त्याच्याशी जास्त त्यांनी ॲटलिस्ट थोडासा अभ्यास करायला ट्राय केला पाहिजे. फाईन मी स्वतःला रेखाचे करतो मी नाही तुम्हाला बोलत वी आर लर्निंग टुगेदर. सो तर इकडे आपण बघतो का एक खलाल आहेत सर बेली तर आपल्याला इकडे एक क्लाल शिकवतात रूल शिकवतात जे रूल आहे काल वखोमेर कोणत्या गोष्टीपासून आपण ही गोष्ट बघतोय श्किता कोरबान पेसाख जी गोष्ट मेलाख आहे जी गोष्ट एक तोरा जो शब्बात मधला एक मेलाख आहे एक वन ऑफ द मेलाखोत लामेतेत मेलाखोत मधला मध्ये श्किता पण येतो. तर ए, ते बोलतात का श्कितावरून शिकू शकतो आपण का अ, 3 गोष्ट देशभूत आहेत या कोणत्या कोणत्या गोष्ट जे आपण
लास्ट मिशनामध्ये बघितलंय. ते श्वूतमुळे म्हणजे नाही केलं पाहिजेत. माणसाने नाही केले पाहिजे गोष्टी. आराम केला पाहिजे. श्वूत. अम, तर श्वूतमुळे त्यांना अलाउड नाही करायला गोष्टी. तर ते बोलतात का, समज जो मेला आहे, जो ममाश जो काम आहे, जो शब्बात मधला काम जो अलाव केलाय पेसाखला करायला, तर बाकीचे तीन गोष्टी आहेत जे आपण आदल्या मिशनामध्ये शिकलो, त्या तीन गोष्टी ऑफकोर्स अलाउड आहेत करायला. काय त्याच्यामध्ये अ, तो मोठा प्रोहिबिशन आहे, राईट. स्लॉटर करणे इज अ पार्ट ऑफ वन ऑफ द मेलाखत. आणि तो पण शब्दातला आपण बोलतो का नाही, अलाउड आहे. एक वेळा पेसाख आला, एरेफ पेसाख आला, तर तो पण शहिता करायला अलाउड आहे पेसाखचा. तर बाकीच्या गोष्टी जे आपण बोललो होतो, त्या ॲनिमलला बाहेर घेऊन जायचा, त्याच्या एरियाच्या बाहेर घेऊन जायला, आणि हे सगळ्या गोष्टी रॅबेनिकल डिग्री आहे आणि त्याच्यानी श्वूतमुळे आहे आणि म्हणून आपण नाही करत. तर ऑफकोर्स त्याच्यानी ते करायला अलाउड आहेत. तर रब्बी योशुआ येतात आणि बोलतात त्याला, ए, ते बोलतात बघ, योम तोवला शिता अलाउड आहे आणि जेवण बनवायला पण अलाउड आहे. तरी सुद्धा तरी सुद्धा हाकामी बोलले योम तोव असला तरी पण तुम्ही, एक माणूस समज त्याच्या एरियाच्या बाहेर नाही जाऊ शकत. होमींचा जो हलाखा आहे दॅट्स ॲप्लिकेबल. म्हणजे किती डिस्टन्स गेला पाहिजे त्याच्याशी पुढं तो जाऊ नाही शकत. तो नाही बोलू शकत मी ह्या गावातून दुसऱ्या गावात जातोय. योमतोवला अलाउड नाही त्याला जायला. त्याचे हे का, इथे पण तेच आहे. का, कारण जी गोष्ट त्याला आणायची असेल त्यांनी आधी आणली पाहिजे. त्याची काळजी घेतली पाहिजे का त्यांनी जाऊन दुसऱ्या गावातून, नाहीतर त्याच्या एरियाच्या बाहेर ए, जाऊन जेवढी अलाउड आहे त्याच्या जायला, त्याच्याशी बाहेरच्या एरियामध्ये जाऊन त्यांनी शब्बातच्या आधी आणली पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. आता शब्बात म्हणजे योमतोफच्या आधी जाऊन घेतला पाहिजे. पण आता योमतोफमध्ये ते अलाउड नाही का, कारण त्याला शब्बात योमतोफच्या आधी त्याला अलाउड होतं ती गोष्ट करायला आणि म्हणून त्यांनी आधीच रेडी केलं पाहिजे होते. तसं तिकडे पण आहे. तर रबी एले ते बोलतात, ते बोलतात रबी ओशुवाला, का कोरबान पेसाख आणि सिमखात योम तोफ तो मिचवा आहे. पण ए, जसं कोरबान पेसाख मिtzवा आहे, सिमखात योम तोफ रिशूत आहे. तेव्हा आपण हे दुसऱ्या याच्यामध्ये घुसतोय का, कोणता रेबॅनिकल प्रोहिबिशन आहे आणि कोणता रिअली त्याच्या तोरामधून ती गोष्ट केली पाहिजे, त्याच्यामध्ये आपण थोडासा आतमध्ये जातोय. पण मे बी नेक्स्ट टाइम आपण जास्त त्याच्याबद्दल बोलूया आणि त्याच्यावर एक्सप्लेन करायला ट्राय करीन मी का, रिशूत काय आहे, मिtzवा काय आहे, रिशूत काय आहे, त्याच्याबद्दल आपण नेक्स्ट टाइम बघूया. आणि कोणता रिबेनिकल लॉ कोणता आहे आणि तोरामधून लॉ कोणता आहे त्याच्याबद्दल पण आपण थोडासा डिस्कस करूया. पण ऑफकोर्स आजच्या काळी डझंट रिअली मॅटर रेबेनिकल लॉ कोणता आहे आणि तोराचं प्रोहिबिशन कोणतं आहे, कारण दोघांची लेवल सेम आहे आणि दोघांनी माणसाने अलाव नाही केलं पाहिजे ते गोष्टी करायला. इट डझंट रिअली मॅटर ही रिबेनिकल ऑडियन्स आहे, जसं रिबेनिकल रब्बानींनी केलेली, इन्स्टॉल केली ती गोष्ट का, ती तोरामधून डायरेक्टली अलाउड नाही आहे. इट डझंट रिअली मॅटर. आजच्या काळी आपण दोन्ही नाही करत. आपल्याला वी डोंट हॅव
वेट बोलणं नाही, ही मला अलाउड आहे, ही गोष्ट नाही अलाउड आहे, ही तोरामधून आहे म्हणून अलाउड आहे, ही तोरामधून नाही आहे, पण तोराच आपल्याला बोलतोय का रब्बानींचा ऐकायला. तर मग दॅट बिकम्स अ पार्ट ऑफ तोरा. तर मग प्रश्नच नाही येत. कोण डिवाइडच नाही करू शकत ही गोष्ट रब्बानींकडून आहे आणि हे नाही. केव्हा तो इफेक्ट होतो जेव्हा आपण बघितलं होतं मिशनर शब्बातमध्ये त्याच्याबद्दल चांगलं एक्सप्लेनेशन बघितलं होतं आणि त्याच्याबद्दल बोललो होतो. एक आव मेलाखा असतो आणि मग त्याचे दुसरे डिव्हिजन्स असतात मेलाखामध्ये. मेन मेलाखा असतं, एक मेन काम असतं आणि त्याच्यामध्ये डिव्हिजन्स असतात आणि त्याच्यामध्ये मग आपण बघितलं होतं का समजा त्यांनी मेन कोणता तरी तोरामधला प्रोहिबिशन तोडला असेल तर त्यांनी कोरबान आणलं पाहिजे. पण समज त्यांनी एकाच आव मेलाखाचे दोन वेगळे बाकीचे गोष्टी जे रब्बानींनी इन्स्टॉल केलेत आणि जे आपल्याला हॅतकीन केलेत आपल्यासाठी आणि समज जर त्यांनी ते दोन्ही गोष्ट तोडले तर त्याला एकच कोरबान आणलं पाहिजे, कारण ते इट्स अ पार्ट ऑफ वन ग्रुप. मग तब्येत असताना ते फरक पडत होतं. पण आज आपल्यासाठी रेबॅनिकल लॉ असेल का तोरामधला लॉ असेल तर त्याची स्टेटस आपल्याला दोन्ही अलाउड नाही आहेत. तर डिवाइड करून पण डझंट रिअली मॅटर, आपल्याला दोन्ही पाळलं पाहिजेत, दोन्ही केले पाहिजेत. म्हणून जे पण माणसं बोलतात नाही हे रब्बानींनी केलेत आणि हे तोरामधून आहेत तर इट्स रिअली रॉंग. जे दॅट्स नॉट आवर बिझनेस का कुठून आले ती गोष्ट, दोन्ही नाही अलाउड. दोघांना तेवढाच इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे आणि दोघांचा. आणि कारण तोरानी पण सांगितले का रब्बानींचं ऐकायला, तर मग इट बिकम्स अ पार्ट ऑफ द तोरा. मग जसं माणूस बोलतोय त्याच्या मोठ्या मुलाला बोलतोय का हा ह्याचा तुम्ही ऐका आणि सर्वात दुसऱ्या मुलांनी याचं ऐकलं पाहिजे. आणि तो जाऊ असं समज जर त्यांनी त्याच्या मोठ्या मुलाचा नाही ऐकला, त्याच्या भावाचा नाही ऐकला, तर त्यांचा आबा चिडेल त्यांच्यावर आणि बोलेल काय तू मी बोललो तो ऐकायला तर माझं माझं तू जसं काय तुम्ही माझं नाही ऐकलंस. तर तसंच इथे पण रब्बानिकल लॉ असो का तोराचा लॉ असो तर दोघांची स्टेटस सेम असते आपल्यासाठी. जेव्हा बेतमिदेश होता तेव्हा फरक पडायचा ज्यांनी मिचवा नाही पाळला तर त्याची कोणता कोरबान आणायचा आणि ए, कोणता सॅक्रिफाईस त्यांनी घेऊन गेला पाहिजे, म्हणून तो डिफरन्स होता. पण आजच्यासाठी दोन्ही सेम आहे आणि म्हणून कोणच लेझरजेल कोणच नाही बोलू शकत का ही गोष्ट कमी आहे, कमी लेवलची आहे आणि कमी त्याची प्रोहिबिशन कमी आहे आणि हे थोडासा अलाउड आहे किंवा मला पाहिजे तेव्हा मी करू शकतो, जेव्हा नाही पाहिजे नाही करू शकत नाही. दॅट्स नॉट अलाउड आणि ते आपल्याला रिश्यूत पण नाही आहे ते करायला. एनिवे आपण आपण हा मिशन नेक्स्ट टाइम पूर्ण नेक्स्ट टाइम आपण त्याच्याबद्दल बोलूया, थोडासा एक्सप्लेन करूया थोडेसे टर्म्स त्याच्यामधले. बेझरात हशेम. सध्या वी फेल गेट चान्स आपण बघूया का अजून एक छोटीशी स्टोरी आहे का एक छोटीशी आयडिया बोलायला. पेसाखबद्दल नुसतं एक गोष्ट बोलायची होती. अ, पेसाखला वेळ आहे नाखोन, पण पेसाखची तयारी करण्यामध्ये सर्व इन्वॉल्ड असतील असं आजकाल. आणि त्याचे इफेक्ट्स फार मोठे असतात नॉर्मली. पेसाख सण फार मोठा सण असतं, फार आनंदित असतो, पण त्याचे प्रिपेरेशनमध्ये माणूस फार थकून जातो, कंटाळा येतो त्याला ते सर्व करायला. घरामध्ये पसारा अ, जमवणारा कोण असेल तर मग अजून डिफिकल्ट असतं घर साफ करायला. कोण मिसूदार नसेल कोण बलागानिस्ट बोलतात तिसऱ्यामध्ये बलागानिस्ट. समज जर कोण सगळ्याकडे टाकत असेल गोष्टी आणि बरोबर डिसिप्लिन नसेल, सिस्टमॅटिक नसेल तर अजून डिफिकल्ट होतं घर साफ करायला. कारण साफ करताना पण त्याला सिस्टमॅटिक पाहिजे माणूस. समज त्याला सिस्टमच नसेल करायला तर अजून डिफिकल्ट होतं घर साफ करायला. तर या वेळेला आपली खरी परीक्षा असते का माणूस किती सुधारलाय त्याच्या लाईफमध्ये. प्रत्येक वर्ष तो या जगामध्ये आहे तर त्यांनी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली त्याच्या क्वालिटीमध्ये का नाही, त्याच्या कॅरेक्टरमध्ये का नाही, का गेल्या वर्षीसारखाच तो आहे
का 10 वर्ष आधी जसा तो वागायचा तसाच आज पण वागतोय, का 20 वर्ष आधी जसं तो वागायचा तसंच आज पण वागतोय. तर मध्ये इम्प्रूव्हमेंट किती आहे ते आपण पेसाच्या टायमामध्ये जास्त दिसून येते आपल्याला. प्रत्येक माणसाचा स्वभाव, आरडाओरड, रागवणे, उलटसुलट बोलणे, दुसऱ्यांना ब्लेम करणे, ते सर्व बाहेर दिसून येतं या टायमामध्ये. किती माणूस डिसिप्लिन्ड आहे, किती माणसाकडे सिस्टम आहे करायची गोष्ट. तो अजूनपर्यंत काही सुधारला का नाही आहे, का गेल्या वर्षीसारखाच तसाच राहिला, का 50 वर्ष आधी जसा होता तसा अजूनपर्यंत तसाच आहे. तर मग ती गोष्टांची टेस्ट आता खरी आपल्याला पेसाकमध्ये दिसून येते. मग ती दिसून आली तरी सुद्धा प्रत्येक माणसाला माहीत पाहिजे का अ, तो स्वतःनी काम राहायला पाहिजे. त्याची स्वतःची ती टेस्ट असले पाहिजे. दुसऱ्यांकडे बोटं नाही दाखवलं पाहिजे. स्वतःला बघितलं पाहिजे आणि स्वतःची कामनेस किती तो सेरीन आहे, किती तो शांततेत ती गोष्ट करू शकते, ती खरी परीक्षा आहे त्याची. आणि किती समोरचा भडकला, समोरचा ओरडला, समोरला कंटाळा आलाय, त्याला भूक लागले आणि तो तरीसुद्धा त्याला साफसफाई केल्याशिवाय त्याला काय मिळणार नाही खायला. डिफिकल्ट सिच्युएशन असते खूप खूप घरांमध्ये. अ, तरीसुद्धा त्यांनी स्वतः काम राहायला पाहिजे. त्यांनी शांततेत घेतले पाहिजे. आणि पसारामध्ये राहून पसारा साफ करण्यामध्ये खूप कॉन्फ्लिक्ट्स होऊ शकतात. कोणती गोष्ट फेकली पाहिजे, कोणती गोष्ट ठेवली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पण कॉन्फ्लिक्ट्स असतात. तर आणि सर्व टायमाच्या मध्ये केलं पाहिजे. अजून आपल्याकडे थोडासा टाईम आहे, बारुख हशेम. थोडेसे आठवडे आहेत पेसाखपर्यंत. आत्ताशीच समज जर माणसाची सिस्टम त्यांनी निर्माण केली, त्यांनी डिसाईड केलं आणि त्या सिस्टमप्रमाणे सिस्टमॅटिकली डिसिप्लिन्ड असेल, तर ऑफकोर्स त्याला डिफिकल्ट नाही होणार पेसाखची क्लिनिंग करायला. तर सिस्टम पाहिजे. त्यांनी सिस्टम डेव्हलप केली पाहिजे. आणि समज जर समोरचे घरच्या माणसांना डिफिकल्ट होतं सिस्टम फॉलो करायला, तर त्यांनी डोक्यावर नाही बसलं पाहिजे का त्याला त्रास नाही दिला पाहिजे ऑफकोर्स. सर्व कामली, आरामात, शांततेत ती गोष्ट केली पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, सर्वात इम्पॉर्टंट आहे, राग नाही आला पाहिजे त्याला. पेसाखच्या आधी पण आणि पेसाखमध्ये पण, पेसाखच्या सेदेमध्ये पण. आणि ते सगळ्यात सगळ्यात खराब गोष्ट आहे. एक एक शिवर आहे दानिएल गॅस्टिनचा, त्याच्यामध्ये बोलतात का त्यांची कंपॅरिझन आहे का माणसाने रागवणे जास्त चांगलं आहे का खामेच खाणे जास्त चांगलं आहे. कंपॅरिझन बघा. खामेच खाणे इज बेटर, ते जास्त चांगलं आहे रागवण्यापेक्षा. एवढी मोठी लेवल, म्हणजे जी आपण लेवल बोलू शकतो, खास शलोम, त्या गोष्टीपर्यंत आपण पोचू पण नाही शकत, विचार पण नाही करू शकत. पण तो कंपॅरिझन पण ऐकूनच माणसाला भीती वाटते. तर म्हणून रागवणे इज द वर्स्ट थिंग अ पर्सन कॅन डू. तर म्हणून माणसाने ट्राय केलं पाहिजे जेवढं होईल तेवढं शांततेत करायला, दुसऱ्यांना न ब्लेम करता. तुझ्यामुळे पसारा झाला आणि तुझ्यामुळे हे झालं. ऑफकोर्स वन कपलमध्ये नॉर्मली एक एक माणूस जमा करणार असतं आणि एक फेकणार असतं. दॅट मेक्स अ बॅलन्स, त्याच्याने बॅलन्स राहतं. आणि इट्स गुड, बॅलन्स राहणे इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचा अर्थ नाही आहे का तिने ब्लेम केलं पाहिजे. त्याच्यामुळे त्याची स्वतःची क्वालिटी चांगली राहते, तर ती सांभाळ. तुझा काम तू कर, माझा काम मी करतो. एनिवे, पण तर पेसाखमध्ये माणसाने शांततेत घेतलं पाहिजे, सर्व चांगलं केलं पाहिजे. अम, आरामात केलं पाहिजे. दॅट्स असं इम्पॉर्टंट, दॅट्स असं मिtzवा. नुसतं बाहेर चांगले वागणे इज नॉट अ मिtzवा. घरी राहणे, घरी चांगले वागण्याची जो मिtzवा आहे तो जास्त मोठा आहे. कारण 120 वर्षानंतर विचारतील त्याच्या कपलला, त्या पार्टनरला विचारतील का तो माणूस कसा होता. आणि तो मग त्याचा ले विटनेस असेल. आणि तो त्याची जजमेंटमध्ये तो पहिला असेल जो बोलेल का तो कसा होता. तर मग बाहेर आपण नॉर्मली माणूस ॲक्टर असतं चांगला, पण घरी त्याचा स्वभाव चांगला दिसतं. तर घरी घरी त्यांनी जास्त ॲक्टिंग केली पाहिजे आणि चांगलं वागलं पाहिजे. आणि बाहेर त्याचा स्वभाव दाखवल्यानंतर मग दुसरे त्याला लाईनीवर घेऊन येतील. ते एनिवे, आपण आपला शिवर आणि सिखात मुसार, जी मी स्वतःसाठी बोललो जास्त.
तिकडे थांबूया आपण. ॲज युजल वी डू अ स्मॉल प्रेयर बिफोर एंडिंग द शिवर. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. מודה אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבאר שחת. שנאמר ועתה אלוהים תורידם לבאר שחת. אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם ואני אפתח בך. So with this trust in Hashem, I wish everybody a happy cleaning. आणि of course रोश खोदेश शब्बातला वेनेसडे चालू झालाय तर ऑफकोर्स आपण बोलू शकतो शब्बात शलोम, חודש טוב, חודש ניסן, ניסן זה חודש הגאולה बोलतात. आणि ברוך השם שהקדוש ברוך הוא ימלא כל משענות ליבנו לטובה. Thanks a lot for being with us. आणि הקדוש ברוך הוא आपल्याला בעזרת השם ניסनमध्ये הקדוש ברוך הוא आपल्याला מצרים बाहेर काढला. तर वी प्रे या निसांमध्ये आपण या गलूतमध्ये पण बाहेर निघू आणि सगळे इस्रायलला येऊ आणि सगळे बेतामिदेश बांधू बेतात השם. आणि קורבן פסח आपण बेतामिदेशमध्ये देऊ शकू. थँक्स अ लॉट. וכל טוב ושלום שלום. חזק וברוך הוא. יישר כוח. חזק ואמץ. בשמחה רבה.